नमस्कार. आज मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय सांगणार आहे. तुम्हाला पॉकेटामध्ये ठेवायचे आहे. लक्ष्मीबद्दल, पैशाबद्दल काही समस्या जाणवत असेल तर या उपायाने तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल ही मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब करेल असेल तर चॅनलला लाईक करा. लाईक केल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढतो आणि अजून व्हिडिओ करण्यासाठी मला प्रोत्साहन भेटतं. तर माझं प्रोत्साहन आणि तुम्हाला व्हिडिओ अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर आजचा विषय आहे आपला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय आणि काही पाकिटात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही पाकिटात ठेवून तुमच्या लक्ष्मी पैसा वाढवू शकतात. श्री लक्ष्मी मातेला वाहिलेल्या अक्षदा अर्थात तांदळाचे काही दाणे एका कागदामध्ये बांधून ती पूड पैशाच्या पाकिटात ठेवावी. यामुळे शुक्र ग्रह आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते व सकारात्मक फळ मिळते. आपण ज्या वेळेस पूजा करतो कोणत्याही, जसे की गुरुवारची पूजा, शुक्रवारची पूजा, अशा आपण बऱ्याचशा पूजा मांडत असतो आणि देवींच्या पूजा करतो तेव्हा आपण अक्षदा तिथं वाहत असतो. तर त्या अक्षदा आपल्याला त्यांची पूड बांधून पॉकेटात ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, शुक्र ग्रह आपला चांगला होतो आणि लक्ष्मी माता ही प्रसन्न होती, म्हणजे भरपूर अशी लक्ष्मी ही आपल्याला प्राप्ती होती. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय आहे पिंपळाच्या झाडाचं एखादं पान अभिमंत्रित करून ते पाकिटात ठेवावे. पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णूचा वास असतो, त्यामुळे भगवान विष्णूसह श्री लक्ष्मी मातेचे हे विशेष आशीर्वाद प्राप्त होते. पिंपळाच्या पानाला तुम्ही पूजा करून ते आपल्या पाकिटात ठेवू शकते. त्यामुळे भगवान विष्णू ही प्रसन्न होते व माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. असं म्हणतात की लक्ष्मी मातेला फक्त एकटीला पूजलं नाही पाहिजे, त्यासोबत विष्णू भगवानला सुद्धा पूजलं पाहिजे. का बरं की जसं प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याला कोणी चांगलं म्हणलं ते छान वाटतं, तसंच लक्ष्मी मातेचं आहे. भगवान विष्णूलाही आपण पूजा केली तर लक्ष्मी माता आपल्याला लवकर प्रसन्न होते. तर नुसती लक्ष्मी मातेची पूजा न करता भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघांचे सोबत नाव घेऊन पूजा करावी. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असल्यामुळे तुम्ही त्या झाडाचे पान तुमच्या पाकिटात ठेवू शकतात. यांनी तुमच्याकडे लक्ष्मी प्रसन्न होईल. आपल्याला सुद्धा कित्येकदा आपल्या नवऱ्याची तारीफ केली कोणी, त्यांना चांगलं म्हणलं तरच आपल्याला छान वाटतं. जर आपल्याच एकटीचे कौतुक केले आणि आपल्या नवऱ्याला कोणी चांगलं म्हणलं नाही तर आपल्याला जसा राग येतो तसंच लक्ष्मी मातेला सुद्धा राग येतो. तर हे तुम्ही दुसरी सेवा करू शकतात. नंबर 3, लक्ष्मी मातेशी संबंधित काही वस्तू पैशाच्या पाकिटात ठेवू शकतात तुम्ही, जसं की गोमाते चक्र, कवड्या, कमलगट्टा आणि चांदीचे नाणे. या वस्तू शुभ फल प्रदान करणाऱ्या मानल्या जातात. तुम्ही यापैकी तुम्हाला शक्य असेल ती वस्तू तुम्ही पाकिटात ठेवू शकतात. सगळ्याही तुम्ही ठेवल्यात. पैसे ठेवण्याच्या जागेत, पाकिटात, तिजोरीमध्ये, जिथं तुमचे पैसे ठेवण्याची जागा असेल तिथं या वस्तूंची पूजा केल्यानेही आपल्या घरात धन, धान्य, बरकता, पैसा वाढतो. चौथा उपाय आहे, तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही पूजा करताना म्हणावे लक्ष्मी मातेचे हे 4 अचूक मंत्र. मान, सन्मान, धन, धान्य सगळं मिळते. अचूक मंत्र 4 मी तुम्हाला सांगते. हे तुम्ही रोज म्हणू शकतात किंवा दर गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी तुम्ही म्हणू शकतात. तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस तुम्ही या मंत्राचा उच्चारण करा. याने सुद्धा तुम्हाला मान, सन्मान, धन, धान्य, पैसा मिळतो. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रिये नमो नमः. ओम धनप्रदाये नमो नमः. ओम विश्वजनाय नमो नमः. असे 4 मंत्र आहे. परत सांगते. नंबर 1 ओम महालक्ष्मी नमो नमः. नंबर 2 ओम विष्णुप्रिये नमो नमः. नंबर 3 ओम धनप्रदाये नमो नमः. नंबर 4 ओम विश्वजनाय नमो नमः. परत ऐका. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रिये नमो नमः. ओम धनप्रदाये नमो नमः. ओम विष्णुजनाय नमो नमः. एकदम सोपे आणि असे साधे हे 4 मंत्र आहे. तुम्ही लिहून घेऊ शकतात, मग म्हणू शकतात तुम्ही, नाही तर अथवा रोज म्हणले तर तुम्हाला हे पाठही होईल. हे फक्त अवघे 1-2 मिनिट लागतात या मंत्राला म्हणायला. तर तुम्ही हे मंत्र रोज म्हणले तरीही लक्ष्मी प्राप्त होते.
भरपूर असं आपल्याकडे पैसा राहतो, पैशाची बरकत राहते, आर्थिक समस्या जाणवत नाही पैशा बाबतीत। काही वस्तू सांगितल्या त्या पॉकेटात ठेवू शकतात, काही मंत्र सांगितले तुम्ही त्याचा जप करू शकतात। कोणतीही सेवा करा, तुम्हाला नक्की लाभ मिळेल, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। नंबर 5 खास आहे, का बरं की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी कमेंटमध्ये 1 नंबर देणार आहे। तो नंबर तुम्हाला पर्समध्ये किंवा तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागी ठेवायचा आहे आणि 1 मंत्र देणार आहे, तो तुम्ही कमेंटमध्ये वाचू शकतात। श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना धन प्राप्ती हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करणार। या सगळ्या उपायांवर विश्वास ठेवून तुम्ही हे उपाय करून बघा, श्री महालक्ष्मीची कृपा लाभते, तसेच आर्थिक लाभ होतो। जर एखाद्याला लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्याने आपल्या पैशाच्या पाकिटात हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमची समृद्धी, लक्ष्मी कृपा दृष्टी कायम तुमच्यावर राहील। माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।